जाऊ दे ना, मला उशीर होतोय. काय करताय तुम्ही? ना ना, मी कुठे अडवते तुम्हाला? अडवते म्हणजे सारखंच होतं, झाडू मारत समोर कसतो ना. चला. अरे बापरे, रुमाल विसरलो. हो, असं काय करत, मला जाऊ दे ना, उशीर होतोय. हो प्लीज मला. माझं काय चुकलं? माझं चुकलं. हा, नवरा मुलगा बघताना माझं डोकं कुठे शेळ खायला गेलं होतं ना, कुणाच ठाऊक. हे बघ शोभा, त्या अर्थी तू चिडली आहेस, त्या अर्थी मी काहीतरी माती खाल्लेली असणारच आहे. पण शोभा, हे बघ, ज्या अर्थी तू रागावली आहेस त्या अर्थी मीच काहीतरी माती खाल्लेली असणार आहे. पण मला आता ऑफिसला जायला होतोय उशीर, त्यामुळे मी संध्याकाळी आलो ऑफिसवर ना की तुझ्या समोर येऊन उभा राहतो. मग तुम्हाला हवं तितकं ओरड. गप्पा बस. मला काय तेवढंच काम आहे? हा, आणि उशीर होतोय ना, होऊ दे. त्यांना नाहीतरी सवय झालीये तुझ्या उशिरा जाण्याची. आता लवकर जाऊ ना, त्याची सवय मोडू नकोस, कळलं? नक्की काय झालंय? तुला मी किराणा मालाची यादी द्यायला सांगितली होती, दिलीस? हा, दिली. तुझं काय मध्ये मध्ये कचरा टाक आणि जा. दिलीस का यादी? यादी दिली. नक्की दिलीस? दिली. पण थोबाड वर करून सांगायला काय झालं तुला? फसलास का? मी काय मूर्ख म्हणून तुझ्याशी बोलतेय? तुझ्यावर नाही, मी त्या किराणा मालवाल्यावर असलो. हा, मी त्याच्याकडनं सगळं सामान घेतलं आणि टूथपेस्ट ते 50 रुपये घ्यायलाच विसरला. पुढचं मला माहितीये, तू त्याला आठवण करून दिली असणार आहे ना. म्हणजे काय, जाम खुश झाला माझ्यावर. कोणाला साहेब तुम्ही भारी आहात. माझा स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. आता काय गरज होती त्याला आठवण करून द्यायची? 50 रुपयाचा हिशोब त्याला नसता मिळाला तर तो काय डुबला असता? हा, अरे तो किती प्रामाणिक आहे ना हे लोकांना माहितीये. पण शोभा, तो तसं वागतो म्हणून आपणही तसंच वागायचं का? तुझ्या या वागण्यामुळे ना माझं आधीच डोकं फिरतंय. जीभ दिलीये म्हणून काही बोलतोस का तू मोन्या? अरे 50 रुपये वाचवले असतेस तर बायकोसाठी गजरा आणला असतात. नाही तेवढी अक्कल तुला? अगं पण त्या पैशातनं गजरा कसा आणणार? ज्याचे पैसे त्याला मिळायला हवेत ना. लाज लाज आणतोस तू मोन्या. अरे जग बदललंय, तू पण स्वतःला बदल जरा. पण माझं काय चुकलं ते तर सांग. तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. चालतो इथून, चल निघ. काय चुकलं मालकांचं? कशाला उगीच बोलता त्यांना? वेड वेड लागलाय मला. अगं तुला नाही कळणार. चोराची बायको असेल ना तर आरामात जगता येतं, पण असा प्रामाणिक नवरा असेल ना त्याच्या बायकोला जास्त टेन्शन येतं. आजूबाजूला काय चाललंय बघतेस ना? फसवणूक, सगळीकडे फसवणूक. त्यात मोहण्याचा स्वभाव असा. कसं होणार आहे याचं? ही वर्ष मी कसा संसार केलाय ना माझं मला माहिती. अगं माझी काल झोपच पूर्ण नाही झाली. शाळेत नुसते मुलांना प्रोजेक्ट देतात, पण पूर्ण मात्र आपल्यालाच करावे लागतात. मी तर करतच नाही का. अगं हल्ली सगळं रेडीमेड मिळतं. त्यातल्या त्यात जे स्वस्त मिळेल ना ते देते घेऊन. नाही तर शाळेत तरी कोण तपासते? अगं पण तुला हे चूक नाही वाटत का? शाळेतून जे प्रोजेक्ट देतात ते विचार करून दिले जातात ना. आणि तुझं हे असं वागणं म्हणजे फसवणूक नाही का? काही फसवणूक नाहीये. आज जर मार्केटमध्ये इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर मग कशाला मेहनत करायची? आणि तसंही प्रामाणिकपणाची किंमत राहिली आहे कोणाला? शाळेतल्या बाई पण बघणार आणि बाजूला ठेवणार. अगं असं काही नाही. आजही आमच्या इथे एका पोलिसाचं त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केलं गेलं. पण जगायला पैसा लागतो, कौतुक पुरेसं नसतं. आणि मला सांगा, काय मिळतं प्रामाणिकपणे नोकरी करून? माफ करा मी तुमच्या मध्ये बोलतोय, पण कसं आहे, प्रामाणिकपणे काम केलं ना की त्याचं फळ उशिरा का होईना मिळतं. उशिरा म्हणजे कधी हो? मेल्यावर. आणि मेल्यावर लोकांनी आपली स्तुती केली तर आपल्याला काय मिळणार आहे त्यातून? पण किमान आपल्या पाठी लोक आपल्याबद्दल चांगलं बोलतात याचं समाधान तर मिळेल. मेल्यानंतर काय करायचंय त्या समाधानाचं? नाहीतर काय, उगाच मूर्खासारखं काही बडबडत असतात.
म्हात्रे, आपल्याला काही कळत नाही ना, तो उगाच मध्ये मध्ये बोलू नये माणसाने. कामं करा स्वतःची. आणि तुम्हाला हेच कळत नाही ना, म्हणूनच तुम्ही मागे राहिला. आम्हाला शहाणपणा शिकवता. नाहीतर काय. सॉरी. हो, काम करायचंय ना आपल्याला. मी असं करून कसं चालेल? हो, मला मान्य आहे. तुम्ही फक्त एक काम करा, आधी मटेरियल पाठवून द्या. हो, एकदा मटेरियल आलं की मी लगेच एक सॅम्पल पीस बनवून तुम्हाला पाठवून देते. हो, फक्त 25 मीटर कापड लागणार आहे. हां, हो हो, ठीक आहे. मी स्टाफला सांगून ठेवते. ओके ओके, थँक्यू. एक मिनिट, सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्याला एक नवीन ऑर्डर मिळाली. आपल्याला ड्रेसेस शिवून द्यायचे. मी तुम्हाला डिझाईन देईनच, पण त्यांची अट एकच आहे, सॅम्पल पीस त्यांना आजच्या आज बनवून हवा. मॅडम आजच? हो, आजच. मोहन म्हात्रे, सगळी जबाबदारी मी तुमच्यावर देते. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा मला नको आहे. येस मॅडम. तो माणूस 25 मीटर कापड घेऊन येणार आहे. तो माणूस कापड घेऊन आला की लगेच कामाला लागा. बाकी सगळी मदत तुम्हाला या बायका करतील. काय? हो करू ना मॅडम. हो करू. हो. तो कापड आलं की लगेच कामाला लागा. येस मॅडम. काही शंका? नाही काय शंका. आले आणि ऑर्डर सोडून निघून गेला. नाहीतर काय. दर वेळेला असं अर्जंट काम आणून आपली गोची करतात. अगं आता काम आलंय ना, मग जाऊ द्या, चला करूया. काही गरज नाहीये. आपली वेळ झाली की मी जाणार निघून. मला घरी बरीच कामं आहेत. मी पण जाणार. म्हात्र्यांना दिली ना जबाबदारी, ते करतील पूर्ण. अहो मी काय म्हणतोय, झालं. आता त्या ऑर्डर सोडून गेल्या, आता तुम्ही सोडा ऑर्डर. नाही ऑर्डर नाही, पण मी काय म्हणत, पण काय? पण काय काय नाही. तुम्ही? तुझी आठवण आली म्हणून इथे आले. काय करतोयस? काही टेन्शन आहे का? हा मी थोडं थोडं काय विशेष नाही. काय झालं? नाही हो, एक सॅम्पल करून द्यायचंय कापडाचं, पण तो कापड घेऊनच अजून आलेला नाही. तो कधी येणार, मी कधी. एवढंच ना. अहो, काय करताय? अरे तुझ्यासाठी मी इथे आले, तू मला मदत करूनच देत नाहीयेस. अहो, पण ते माझं काम आहे ना, मी करीन ना. एवढ्या वेळात होणार आहे का? नाही झालं तर ओव्हर टाइम करीन, पण माझं काम आहे, मला करू द्या. म्हात्रे, एकटेच काय बडबडताय तिकडे? टाइमपास झाला असेल तर काम पण करा. हो हो, येतो, काम करतो. आता आपल्याला सगळ्यांनाच काम करायचंय. काय कापड येतच असेल, ऑन द वे आहे. मग काय करायचं आम्ही? अहो तसं नाही हो, पण सगळ्यांनी मिळून काम केलं तर लवकर होईल ना. साड्यांचा सेल लागलाय. येणार का? जाऊ आपण. हो अगं खूप सुंदर आहे. काय चाललंय तुमचं? गप्पा काय मारत बसलाय? हो, आम्ही तेच सांगत होतो म्हात्रेंना. मोहन म्हात्रे, हो. तुमच्यावर एक जबाबदारी दिली होती मी. मग तुम्ही टाइमपास काय करत बसलायत? मगाशीच सांगितलं होतं, कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही. अहो काम करा ना, बसलायत काय? अहो, कसं करणार काम मॅडम? कापडच नाही आलंय अजून. काय? हो. तो मगाशी माणूस म्हणाला होता की तो माणूस निघालाय म्हणून. तुम्ही सगळे पुरुष ना हलगर्जी असता एक नंबरचे, सगळ्याच बाबतीत. हॅलो, अहो तुमचा माणूसच अजून आला नाहीये. आम्ही कसं करणार आहोत काम पूर्ण? ठीक आहे, ओके. तो माणूस निघालाय. कापड आलं की ताबडतोब कामाला लागायचंय. काही शंका? शंका काहीच नाही. कापड आलं की कापड झालं नाही तर म्हात्रे, वाट बघताय का? हो. मी तर म्हणते तो नाही आला तर बरंच होईल.
लवकर तरी घरी जाता येईल. हो असं काय म्हणताय? मॅडमनी शब्द दिलाय कोणाला तरी, हे असं बोलणं बरोबर नाही. आपल्याला विचारून दिला होता का शब्द? नाही ते झालंच, पण तरी सुद्धा. आज येऊ का? अरे या या या, कधीपासून वाट पाहते तुमची. या 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 या, ठेवा ठेवा, कापड आलं, कापड आलं. हा या या, ठेवा ठेवा, या कापड हा. ठीक आहे, यावर सही करून द्या मला पटकन. हा हा, थांबा, हा जरा बघतो, थांबा. बघायचं काय त्यात, द्या ना पटकन. हो हो, पण जरा चेक तर करू दे. लवकर करा, मला उशीर होतोय. मग तुम्हाला 25 मीटर कापड सांगितलं होतं ना? हो. हे कमी वाटतंय. जास्तीत जास्त 15-17 मीटर कापड असेल. काय? काही काय बोलताय तुम्ही? तोंडाला येईल ते वाटेल ते बोलू नका. अहो वाटेल ते नाही बोलत आहे, पाहिजे तर मोजून दाखवतो तुम्हाला. काय रे, खरंच कमी आणलंस का कपडा? अहो, मला विचारा ना, हे कापड 17 मीटर पेक्षा जास्त नाहीये, 8 मीटर कमी आहे कापड. म्हात्रे, अहो मी काय म्हणते, 8च मीटर कापड कमी आहे ना, मग जाऊ द्या ना, त्याने काय फरक पडतो एवढा? हो, नाहीतरी सॅम्पल बनवायला एवढं कापड लागणार नाहीये. हो ना. आणि त्या 8 मीटर मधलं जर कमिशन आम्हाला मिळणार असेल ना, तर आम्ही मॅडमला काहीही सांगणार नाही. मी तयार आहे. अहो असं काय करताय? हे मॅडमना फसवण्यासारखं आहे. अहो म्हात्रे, जाऊ द्या ना, सोडा ना, आपला फायदा होतोय ना, मग झालं तर. अहो पण असं काय करताय? यांनी मॅडमचं नुकसान होत आहे, त्याचं काय? अहो त्या इतकं कमवतायत, त्यांच्यासाठी हे नुकसान म्हणजे अगदी क्षुल्लक आहे. अहो पण मॅडमचं नुकसान म्हणजे ऑफिसचं नुकसान. आणि आपण या ऑफिसमध्ये काम करतो, इथे पैसे मिळवतो, आपलं घर चालतं. हे बरोबर आहे का? मी मॅडमना सांगणार. तो माणूस आला वाटतं. अगं मोहन म्हणतो ते बरोबर आहे. पैशासाठी कशाला असं करायचं आपण? तुम्ही गप्प बसा. या पैशाने जर आपलं भलं होणार असेल तर काय वाईट आहे? काय गोंधळ चाललाय? आता कापड आलंय ना, मग कामं का करत नाही? गप्पा काय मारताय? काय झालं? नाही मॅडम, आपण 25 मीटर कापड मागवलं होतं. माझ्या अंदाजाने हे साधारण 17 मीटरच आहे. काय रे, हे खरं आहे का? नाही, मी मोजून दाखवतो नाही. नका मोजू. खरंच 17 मीटर कापड आहे. काय रे, 8 मीटर कापड कुठे गेलं? आम्ही तुमच्याकडनं विश्वास ठेवून कापड मागवतो आणि तुम्ही असं करता? पैशांसाठी असं वागतो? थांब, तुझ्या मालकालाच कळवतो. तुझी नोकरी कशी राहते ते बघते. मॅडम, हो मॅडम, प्लीज असं करू नका मॅडम. मॅडम, माझ्या कुटुंबात मी एकटाच कमवणार आहे. मग ह्याचा विचार तू आधी करायला हवा होता. प्लीज प्लीज नको मॅडम, प्लीज. किंवा तू असं वागून ना काहीही उपयोग होणार नाहीये. आता जर मी तुला माफ केलं ना, तर तू अजून कोणाला तरी फसवशील. नाही मॅडम, नाही. म्हात्रे, हो. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. हो ना, तुम्ही सांगाल ती मदत आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत, पण झालेला प्रकार मॅडम पर्यंत जाऊ देऊ नका. नाही सांगणार कोणाला. तुम्ही काळजी नका करू. पण ना, तुम्ही आपल्या ऑफिसची प्रामाणिक राहा, एवढीच विनंती आहे. हो हो, यावेळी तेवढं सांभाळून घ्या. पाया पडतो, प्लीज प्लीज नका करू असं, प्लीज. तुझ्यासारख्या पुरुषांनी कितीही नाक घासलं ना, तरी काही परिणाम होणार नाहीये. उगाच रडायची नाटकं करू नको. मॅडम, लागतोय का फोन? नाही ना, आउट ऑफ कव्हरेज येतोय. मॅडम प्लीज फोन करू नका, सोडून द्या बिचारायला. तुम्ही ह्याची बाजू घेताय मोहन म्हात्रे? हा काय वागलाय माहितीये तुम्हाला? ही माणसं अशी सरळ होत नाही. त्यांच्याशी कसं वागायचं मला बरोबर माहिती. मॅडम, हे चुकीचंच वागले, पण त्याची शिक्षा त्यांच्या कुटुंबाला नको मिळाला. त्यांच्या बायका मुलांचा काय दोष? आणि मॅडम, मला असं वाटतंय की हे चूक पुन्हा करणार नाही. खरंच नाही वागणार मॅडम. हॅलो, हा बोला. हो, आलाय कापड. हा नाही, पण ऍक्च्युली ते कमी आलंय, म्हणजे 17 मीटरच कापड आलंय. हो हो, ठीक आहे. तर तुम्ही उरलेलं कापड पाठवा. या लवकर.
पुन्हा असं वागलात ना तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल हा. हो मॅडम, तो पुन्हा कधीच वागणार नाही मी, कधीच नाही. आज मोहन म्हात्र्यांमुळे सोडते मी तुम्ही. थँक्यू मॅडम. माझे नाही, मोहन म्हात्र्यांचे आभार मान. साहेब, हो काय काय करताय तुम्ही? अहो तुम्ही खरंच थोर आहात. अहो एवढी मोठी चूक तुम्ही माझी माफ केलीत, खरंच थँक्यू. असं काही बोलू नका हो प्लीज, परत असं करू नका. म्हणजे झालं कधीच करणार नाही, शब्द देतो मी तुम्हाला. आणि हो, उरलेलं कापडही आणून देतो. येऊ मी. थँक्यू. काय एक एक माणसं असतात आणि तुम्हाला कापड चेक करायला काय होतं? नुसत्या गप्पा मारत बसता. आपलं काम कसं चांगलं होईल, आपल्या बुटीकची कशी प्रगती होईल हा विचारही मनात येत नाही. नाही तसं असेल तर सांगा, मग स्टाफ तरी बदलते. सॉरी मॅडम, चुकलं आमचं. पुन्हा नाही होणार असं. कामाला लागा आता. थँक्यू म्हात्रे, खूप उपकार झाले तुमचे. अहो असं काय थँक्यू उपकार वगैरे काय म्हणताय? आपण एकत्र काम करतो, एकमेकांना मदत करायला हवीच ना. चला पटकन कामाला सुरुवात करूया. आजच्या सॅम्पल बनवून टाकूया. चला चला चला. पटापट हात चालवा, आपण लवकर लवकर पूर्ण करून टाकू का? चला. मोहिनी, तुम्ही कुठे आहात? मला माहितीये तुम्ही इथेच आजूबाजूला कुठेतरी आहात. कुठे आहात तुम्ही? स्कूटर चालू होत नव्हती तेव्हाच मला कळलं की तुम्ही जवळपास कुठेतरी असणार. मग जाऊया घरी लवकर, शोभा वाट पाहत असेल. हो, पण मला सांग, तुला फसवाफसवी आवडत नाही ना? नाही, मग फसवाफसवी करणारे लोक सुद्धा आवडत नसतील. अजिबात आवडत नाही. मग त्या माणसाला का जाऊ दिलं? होत होती ना शिक्षा, होऊ द्यायची. हो, पण त्यांनी केलेल्या अपराधाच्या मनाने त्याला खूप जास्त शिक्षा होती. आणि ज्या अर्थी तो असा वागला त्याला काहीतरी कारण असेल, त्याची काहीतरी अडचण असेल ना. आपण चुका कोण करत नाही? मी सुद्धा किती चुका करतो. शोभा मला किती मोठ्या मनाने माफ करते. पण निदान यापुढे तो अशी चूक परत करणार नाही, हे सुद्धा खूप आहे ना. आता आमचंच बघ ना, आमच्याकडे जादू आहे म्हणजे आमचं जगणं खूप सोपं आहे असं वाटतं. पण त्या जादूचा गैरवापर तर होत नाहीये ना, तिची जबाबदारी सुद्धा आमच्याकडे असते. या शक्तीचा चुकीचा वापर ना घातक ठरू शकतो आणि त्याचे परिणाम अख्ख्या जगाला भोगावे लागते. आमचं तर जाऊ दे, पण तुमच्या जगात प्रामाणिकपणे वागणं हे जादू करण्यापेक्षा सुद्धा कठीण आहे. आणि ते तू करतोयस म्हणून तू माझ्यासाठी स्पेशल. मी आणि स्पेशल? हो. मला असं ऐकण्याची सवय नाही हो, आणि मला असं ऐकायला आवडतही नाही. मग काय ऐकायला आवडतं? तेच मूर्ख, नेभळट, घरगडी. शोभा किती प्रेमाने म्हणते मला, आणि शोभा ते स्पेशल उद्गार मला खूप आवडतात. घरी जाऊया, शोभा वाट पाहते. हा? मोहन, उलट घातलं. शोभा म्हणते ते बरोबर आहे, पाहुळटच आहे मी जरा.